जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं. टाटा तुझ्या नावाचं र येड लागलं. मित्रांनो, टाटाचं वेड लागलेलं आहे प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक मिडल क्लास माणसाला. प्रत्येकाचं स्वप्न आहे आजकाल ते टाटाची गाडी घ्यायचं, टाटाची गाडी बुक करायचं. कारण मित्रांनो, जी सेफ्टी, जी सिक्युरिटी, जे फीचर्स टाटा प्रोव्हाईड करते, ती कुठलीही कंपनी एवढ्या स्वस्त दरामध्ये प्रोव्हाईड करत नाही. मित्रांनो, टाटा सियारा लॉन्च झाली आणि अक्षरशः या टाटा सियाराने पूर्ण भारतामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. ऑलरेडी बुकिंग पडतात आहे, लोड वाढत आहे आणि या गाडीने अक्षरशः धुमाकाळ घातलेला आहे. मिड सेगमेंट एस-यू-व्हीमध्ये सगळ्यात भारी एस-यू-व्ही म्हणून हिला नावाजलं जातंय आणि ट्रेंडिंगमध्ये जेवढी ही कार आहे, तेवढी आत्तापर्यंत कुठलीच कार नसेल. मित्रांनो, टाटा सियारा लॉन्च झाली आणि हिची प्राईस ज्यावेळेस डिक्लेअर करण्यात आली, लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण 11.49 लाखामध्ये ही एस-यू-व्ही तुमच्या हातात येणार. मित्रांनो, जी प्राईस सांगतोय त्याच्यामध्ये आजकाल खरं म्हटलं तर कुठलीच गाडी एवढे फीचर्स देत नाही, तेवढी ही टाटाची गाडी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, माझं नाव आहे विकास खरं बोलतो मध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज ज्या गाडीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, तिचं नाव आहे टाटा सियारा. टाटा सियारा मित्रांनो, जर तुम्ही मिड सेगमेंटची एक एस-यू-व्ही बघत असाल, तर तुम्हाला ही एस-यू-व्ही परफेक्ट आहे तुमच्या फॅमिलीसाठी. मित्रांनो, ही गाडी एवढी भारी आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगले-चांगले कलर्स भेटतील. तुम्हाला बूट स्पेस चांगला भेटेल. तुमचं जे पण मटेरियल असेल तुम्ही मागं ठेवू शकता. सगळ्यात भारी बाब म्हणजे मित्रांनो, आतमध्ये बसायला एवढ्या कम्फर्टेबल सीट्स आहेत, व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. आतमध्ये मित्रांनो 12 ते 15 साउंड देण्यात आलेले आहेत, ज्याच्यानी तुमचं जे एन्व्हायर्नमेंट असेल, जे एन्जॉयमेंट असेल, आतमध्ये मित्रांनो जे साउंड क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे, ती कुठल्याच गाडीमध्ये भेटणार नाही. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीचा लूक. मित्रांनो, या गाडीचा लूक जर तुम्ही बघितला थोडाफार हा बॅक साईडला डिफेंडरसारखा यांनी लूक केलेला आहे. ह्याच्यामध्ये काही असे व्हेरियंट पण ह्यांनी काढलेले आहेत. लॅडर दिलेली आहे. डायरेक्टली मिनी डिफेंडरच ह्याला करून टाकलेली आहे. जी डिफेंडर घ्यायला ₹2,00,00,000 लागतात ना मित्रांनो, त्या गाडीसारखे फीचर्स टाटाने ह्या त्यांच्या छोट्याशा गाडीमध्ये दिलेले आहेत. गरिबांसाठी ही काढलेली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी गाडी काढलेली आहे. जेणेकरून प्रत्येकाला ही गाडी भेटेल आणि अक्षरशः आपल्या मिडल क्लास माणसाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये टाटा कधीच कसर सोडत नाही आणि त्याच्यामध्ये मिडल क्लास माणसांना क्वालिटी देण्याचं काम हे टाटा करतच असतं. मित्रांनो, सेफ्टीचं मी बारकाईने बोलतो तुम्हाला. सेफ्टीमध्ये एनकॅप टेस्टिंगमध्ये ही 5 स्टार रेटिंगमध्ये आलेली आहे आणि याच्यामध्ये यांनी यावेळेस असा एक प्लॅन केला, ज्या प्लॅनमध्ये मित्रांनो पूर्ण भारताला या गाडीवरती एवढी विश्वास झाला, की या गाडीला 10 स्टार रेटिंग त्यांनी दिलेलं. भारताने 10 स्टार रेटिंग दिलेलं आहे आणि समोरच्या एनकॅपवाल्यांनी 5च दिलेलं आहे. कारण मित्रांनो, टाटा सियारा व्हर्सेस टाटा सियारा. म्हणजेच काय, टाटाची गाडी एके साईडने येतेय, दुसऱ्या साईडने टाटाची सियारा येतेय. दोघांची टक्कर झाली. याच्यामध्ये मित्रांनो, आतमध्ये बसलेल्या माणसाला काहीही झालं नाही. तो डमी होता, त्या पुतळ्याला काहीही झालेलं नाहीये मित्रांनो. सुखरूप तो बाहेर काढण्यात आला. एवढी भारी टेस्टिंग या गाडीची झालेली आहे. आता तुम्ही विचार करा, जर एखादी टाटाची गाडी कुठल्या गाडीला ठोकली जरी किंवा टाटाला मागून येऊन जरी ठोकलं, ज्या गाडीला ठोकलेली असते त्याचं बंपर फुटतं, आतमध्ये अक्षरशः इंजिन गायब होतं. एवढे नुकसान त्या समोरच्या गाडीचं होतं. परंतु टाटाचं काहीही नुकसान होत नाही मित्रांनो. एवढी सिक्युअर टाटाच्या गाड्या असतात आणि याच्यात तुम्ही विचार करा, टाटा व्हर्सेस टाटा केलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच काय, सियारा व्हर्सेस सियारा. एनकॅप टेस्टिंगमध्ये ही ॲक्सिडेंट करण्यात आला होता आणि मॅक्सिमम ॲक्सिडेंट कसे होतात मित्रांनो, की एकमेकांना गाडीला टक्कर झाली. समोरून एखादी गाडी येते, इकडून एखादी गाडी येते आणि त्यावेळेस टक्कर झाल्यावरती ज्याप्रमाणे ॲक्सिडेंट होऊन आतमध्ये दुर्दैवी मृत्यू होतो त्यांचा. त्या एका रिस्कवरती मित्रांनो लोकांना खूप हे करावं लागतं. समोरनं गाडी येऊन ठोकली, काय जर झालं. ह्याच्यामध्ये मित्रांनो आजपर्यंत जास्त करून टेस्टिंग होत नाहीत. परंतु टाटा सियाराची टेस्टिंग झाली मित्रांनो आणि ती सक्सेसफुल टेस्टिंग झाली. 5 स्टार एनकॅप रेटिंग तिकडून भेटलं. मित्रांनो, या कारच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं, तर 3 डिस्प्ले देतात मित्रांनो. एक ड्रायव्हर मोडमध्ये आहे आणि त्याचं जे स्टीअरिंग आहे ते देखील तुम्हाला ॲडजस्टेबल भेटतं मित्रांनो. त्याच्या साईडला जो असतो मित्रांनो नेव्हिगेशनचा जो टॅब आहे तो आहे आणि थर्ड पर्सनसाठी मित्रांनो एक तिसरा स्क्रीन दिलेला आहे आणि त्या स्क्रीनवरती चक्क तुम्ही गेम खेळू शकता मित्रांनो. जो साईडला बसलेला माणूस आहे ना, त्याच्यावरती गेम खेळू शकतो आणि त्याचा रिमोट कंट्रोल देखील यांनी दिलेला आहे. म्हणजेच काय मित्रांनो, यालाच म्हणतात टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्समेंटचा एक पुतळा. खरं म्हणलं तर काय टेक्नॉलॉजी असते, काय फीचर्स ॲड केल्या पाहिजेत, या गोष्टी टाटा दाखवून देते.
मित्रांनो, एक काळ होता ज्यावेळेस रतन टाटा सर ही टाटा मोटर्स विकायला गेले होते Fordला. Fordवाला जो बॉस होता तो टाटा सरांवरती, रतन टाटा सरांवरती हसला होता. या धंद्यामध्ये कशाला उतरला, जर तुला जमलंच नाही या सगळ्या गोष्टी म्हणून अक्षरशः त्यांची खिल्ली त्याने उडवली होती. परंतु रतन टाटा त्या माणसाला ती फॅक्टरी विकण्याऐवजी, टाटा मोटर्स विकण्याऐवजी परत भारतामध्ये आले. मित्रांनो, तिथनं आल्यावरती त्यांनी JLR बाय केली, जॅग्वार आणि लँड रोव्हर बाय केली. त्याच्यानंतर मित्रांनो, बाय केल्यावरती आता तुम्ही बघितलं तर डिफेंडर असेल, परत ज्या पण ह्याच्या गाड्या आहेत जॅग्वार आणि लँड रोव्हरच्या त्या टॉपला आहेत मित्रांनो. दुसरी गोष्ट टाटा मोटर्स देखील टॉपला आहे. फोर्ड जे आहे ते मित्रांनो आपल्या भारतातनं गेलेलं आहे. आपल्या भारतामध्ये आता फोर्डच्या गाड्या भेटत नाहीत मित्रांनो. जर तुम्हाला गाडी मागवायची असेल तर इम्पोर्ट करावं लागते बाहेरच्या देशातनं. म्हणजे जे आपल्यावरती हसले होते त्यांचा सुपडा साफ टाटाने केला आणि स्वतःची क्वालिटी ही मार्केटमध्ये उतरवली. स्वतःचे क्वालिटी प्रोडक्ट्स आणले. सेफ्टीवरती एवढा विश्वास झालेला आहे लोकांचा, कारण या गाडीवरती मोठा धोंडा जरी पडला, मित्रांनो घाटातनं गाडी चालली होती त्यावेळेस मोठा दगड पडला या गाडीवरती, तरी देखील या गाडीला काही झालं नाही. ह्याच्यावरनं तुम्ही विचार करा टाटाची सेफ्टी किती आवडती आहे लोकांना. मित्रांनो, काही एवढं भारी-भारी फीचर्स दिलेले आहेत आणि ते पण स्वस्तामध्ये. एखादी 50 लाखाची गाडी जर घ्यायला गेले ना, तरी तुम्हाला एवढे फीचर्स भेटणार नाहीत. तेवढे हे टाटावाले देतात आहे मित्रांनो आणि भरभरून फीचर्स देतात आहे. व्हेंटिलेटेड सीट देतात आहे. मित्रांनो, जे एखाद्या मोठ्या कारमध्ये असतं मित्रांनो, आता टाटा सियारा जर बघितली, तुम्हाला हँडब्रेक ओढायची गरज नाही आहे. इलेक्ट्रिक हँडब्रेक आहे. तुम्हाला फक्त बटनवरती करायचं, त्याच्यावरती तुमची गाडी थांबणार मित्रांनो. हे जे फीचर्स आहेत ते 50-60 लाखाच्या गाड्यांमध्ये येतात. परंतु टाटा हे फीचर्स एका सर्वसामान्य, म्हणजे सर्वसामान्य पण म्हणता येणार नाही, ब्रँडेड गाडी आहे ती. अक्षरशः 10 ते 15 लाखाच्या रेंजमध्ये एवढ्या स्वस्तामध्ये तुम्हाला देते. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, टाटाच्या क्वालिटीवरती कोणी काय बोट उचलायसारखं राहिलेलंच नाहीये. जी क्वालिटी तुम्हाला भेटते, ज्या गोष्टी तुम्हाला फीचर्स भेटतात, ते कुठंच भेटत नाहीत मित्रांनो. कॉन्फिडेंटली तुम्ही सांगू शकता, की आम्ही प्राउड टाटा ओनर आहोत. मित्रांनो, यांच्या फक्त लोकांना आहे ना, काही-काही ठिकाणी असं म्हणतात, की सर्व्हिस सेंटरला प्रॉब्लेम्स आहेत. सर्व्हिसवाले आम्हाला त्रास देतात, गाड्या लवकर देत नाहीत. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, थोडासा टाईम जातो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यावरती पण ते इम्प्रूव्हमेंट करतात आहे. सर्व्हिस सेंटर वाढवतात आहे. डीलरला त्यांनी सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टी गाईड केलेल्या आहेत. नाव खराब होऊ नये यासाठी ते प्रयत्न करतात आहे आणि थोड्याफार प्रमाणात आधीपेक्षा आता कंप्लेंट येणं बंद झालेलं आहे. जास्त कंप्लेंट नाही येतात आहे. परंतु मित्रांनो, जर आपण बघितलं टाटाला ज्या प्रॉब्लेम येतात आहे त्याच्यावरती ते वर्क करतंय आणि त्या सॉल्व्ह करून मित्रांनो टाटा पुढं बनतंय. त्यामुळं भारतातली नंबर 1 कंपनी बनण्यापासून टाटाला कोणीच अडवू शकत नाही, ऑलरेडी आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सेफ्टी आणि फीचरसाठी जर तुम्हाला गाड्या घ्यायच्या असल्या आणि स्वस्तामध्ये चांगल्या गाड्या घ्यायच्या असल्या, तर पहिलं तुम्ही टाटाकडं बोट करा. त्यावेळेसच तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तुम्हाला जी क्वालिटी भेटेल ती कुठल्याच गाडीमध्ये भेटणार नाही. जी सेफ्टी भेटेल ती कुठल्याच गाडीमध्ये भेटणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 30-40 लाख रुपये घालून मोठी गाडी घेण्यापेक्षा टाटाची गाडी घ्या. 10 ते 15 लाखामध्ये जे फीचर्स भेटतील ते कुठल्याच गाडीमध्ये भेटणार नाही. मित्रांनो, अत्यंत सुंदर गाडी आहे. 5 स्टार रेटिंग या गाडीसाठी. त्यामुळे ही गाडी बाय करत असाल तर पहिलं जाऊन बुकिंग करून या आणि मला पेढे आणून खाऊ घाला.